कविता सांगतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, तुकोबाची आठवण होते, त्यामुळे तुकोबा आजोबा ही कविता सांगायचं वाटत होती. पण आता आपल्याला इथे एक कविता सांगायचे. भूगोल कविता. 10,000 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, डोंगर, टेकडी, ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीमध्ये चिन्हून ठार मारलं जाईल. आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल. पुढचा भाग आहे कवितेचा. अरे पण एक माणूस पैसा देऊन असा अर्धा अधिक भौगोलिकात कसा काय घेऊ शकतो? नाही म्हणजे असं कंच्या शास्त्रात लिवलंय. बरं घेतला तर घेतला, त्याची अशी विल्हेवाट लावायची. जाऊन द्या, लय जुनी गोट झाली. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भौगोलिकात कसा काय घेऊ शकतो? असं करा, सगळ्या शास्त्रांनी एकत्र या. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, ही सगळ्या प्रकारची सामाजिक शास्त्र, त्याचप्रमाणे धर्मशास्त्र, तसेच हे IT, BIT, पॉलिटेक्निकी, फार्मसी वगैरे या मॉडर्न पोरींना बोलवून घ्या. सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कुणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सडू द्या, पण एवढ्या भूगोलाचं रक्षण करा. अरे ही सगळी शास्त्र या माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी लिहिलीत. ती बिघडली तर सुधरवता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील. पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूस शिल्लक राहायचा नाही. इथं माणूस शिल्लक राहायचा नाही. धन्यवाद. इथे माणूस शिल्लक राहायचा नाही.